सहकार चळवळ त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण सभापती महोदय मिळेल आणि त्या ठिकाणी त्याचा उपयोग निश्चितपणे या ठिकाणी होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। सभापती महोदय धन्यवाद, कारण आणखी सदस्यांना बोलायचं असल्या कारणानं मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। त्यांना एक बोलले ऑनलाईन होते या ठिकाणी बोलण्यासाठी आहे सहकार विभाग बाब क्रमांक 307 प्रश्न क्रमांक 227। सभापती महोदय, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या नोकर भरती सुरू आहे, त्याची जाहिरात आलेली आहे, परंतु या नोकर भरतीमध्ये होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना निश्चितपणाने संधी मिळणार नाही, कारण 10% गुण देण्याचा अधिकार बँकेच्या चेअरमननी आपल्याकडे स्वतःकडे राखून ठेवलेला आहे। म्हणजे जे विद्यार्थी नापास होणार आहेत ते विद्यार्थी पास होणार आहेत, त्यामुळे या भरतीला स्थगिती देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि या बँकेमध्ये कर्ज वाटपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता झालेली आहे। सभापती महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जी आहे, परंतु या योजनेमध्ये शेतकऱ्यांची मागणी आहे की 2017 आणि 19ला ज्यांना लाभ मिळाला, पण जे शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत त्यांना सुद्धा कर्जमाफी मिळावी अशी मागणी आहे। दुसरं, याच अनुषंगानं सहकार विभागांतर्गत बाब क्रमांक 307 227 प्रश्न क्रमांक ज्या शेतकऱ्यांनी कोऑपरेटिव्ह पाणी पुरवठा संस्था सहकारी तत्वावरती स्थापन केलेल्या आहेत आणि स्वतःच्या शेतीवरती कर्ज काढून या संस्था स्थापन केलेल्या आहेत, शेतीला पाणी घेतलेले आहे आणि यांचं कर्ज आता 600 कोटी रुपये आहे। आपण राज्याचं 36,000 कोटी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत आहोत आणि शेतकऱ्यांनी स्वतः कर्ज काढून उभा केलेल्या ह्या पाणी पुरवठा संस्था यांचं 600 कोटीचं कर्ज माफ करावं, या संदर्भामध्ये या ठिकाणी पालकमंत्री सातारचे शंभूराजे देसाई बसलेले आहेत। त्यांनी शेतकऱ्यांचं हे नेतृत्व या प्रश्नावरती केलेलं होतं। परत एकदा या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी बैठक लावावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करत आहे। महसूल विभाग बाब क्रमांक 36 प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी विशेषतः देवाभाऊ सरकारचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो की महसूल विभागामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतले गेले। जसं मुख्यमंत्री पाणंद रस्ता बळीराजा पाणंद रस्ता योजना आणले, त्याच पद्धतीनं ज्या लोकांनी ग्रामीण भागामध्ये अतिक्रमणामध्ये घरं बांधलेली आहेत त्यांना 500 चौरस फुटापर्यंत विनामूल्य जागा देण्याचा निर्णय घेतला। त्याच्यावर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत 10% शुल्क आकारलं जाईल आणि ती जागा त्या जे काही अतिक्रमण करून घर बांधलेले आहेत त्यांना ते देण्यात येईल। खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची एक अपेक्षा असते की मला एक घर असावं आणि त्याला हक्काचं घर देण्याचं काम महसूल विभागाच्या अंतर्गत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे। मी त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। पाणी पुरवठा विभाग बाब क्रमांक 317 प्रश्न क्रमांक 335 या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु अनेक पाणी पुरवठा योजना या थोड्या निधीसाठी अपूर्ण आहेत। त्याचा एकदा आढावा घेऊन ज्या 10% 15% पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहेत त्यांना गती कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावा। आपणच नानवीज सोनवडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तालुका दौंड या ठिकाणी दिलेली आहे, ती बऱ्यापैकी पूर्ण झाल्या, परंतु कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा